हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ प्रोफेसर दातखेळेसे. आपण या ठिकाणी सिंगल फेज AC पॅरल सर्किटचे MCQs पाहणार आहोत. आपण पार्ट 3 ऑलरेडी पाहिलेला आहे, तर रिमेनिंग MCQ आपण या पार्ट 4मध्ये स्टडी करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, फर्स्ट MCQ, फाइंड द टोटल करंट इफ IL इज इक्वल टू 2 अँपियर, IR इज इक्वल टू 8 अँपियर. ठीक आहे. तर पॅरल सर्किटमध्ये IL आणि IR गिव्हन आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी टोटल करंट. ठीक आहे. तर टोटल करंट I इज इक्वल टू addition of these IR plus IL, and IR is given here 8 ampere and IL is 2 ampere. ठीक आहे. तर टोटल करंट या ठिकाणी होते 10 अँपियर. तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय आहे, फर्स्ट MCQचा करेक्ट आहे. सेकंड, फाइंड द एक्सप्रेशन फॉर द करंट I फ्रॉम द गिवन सर्किट. ठीक आहे. तर करंट I, आता करंट I या ठिकाणी काय आहे, तर टोटल करंटचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल करंटचं एक्सप्रेशन जसं आपण लास्ट आता MCQमध्ये पाहिलं, तर टोटल करंट I इज इक्वल टू काय असतो, IR प्लस IL इन RL पॅरल सर्किट. ठीक आहे. तर RL पॅरल सर्किटसाठी काय असेल, ॲडिशन ऑफ IR प्लस IL. तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी काय असेल आपला करेक्ट असेल. नेक्स्ट, in a parallel RL circuit, if IR is the current in resistor and IL is the current in inductor, then आता ऑप्शन पहा काय दिले ते आपल्याला इथं, IL lags IR by 90 degree, IL leads IR by 90 degree, IR leads IL by 270 degree and IR lags IL by 270 degree. ठीक आहे. तर पॅरलल RL सर्किटमध्ये ऑलवेज काय असतो तुमचा त्या ठिकाणी, IL मीन्स करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टन्स इज लॅग्स बिहाइंड द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स. मीन्स काय असेल, IL लॅग्स IR बाय 90 डिग्री. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1A जो येतो ए या ठिकाणी काय करेक्ट आहे. IL लॅग्स IR बाय 90 डिग्री. फोर्थ MCQ आहे, इन ॲन इम्पिडन्स पॅरलल नेटवर्क द रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट विल डॅश डॅश द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे. मीन्स जो रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असेल तर त्या ठिकाणी काय शो केला आहे, फर्स्ट लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री, लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री, और आयदर लीड और लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. आणि डी ए डिपेंड्स ऑन द सर्किट. तर या ठिकाणी आपला रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट पडले. रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे मे बी ते कॅपॅसिटिव्ह रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असेल किंवा तो इंडक्टिव्ह रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असेल. ठीक आहे. असं फिक्स स्पेसिफाय केलं आहे का नाही. जर इंडक्टिव्ह रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हटलं असतं तर आपण म्हटलं असतं लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. सेकंड, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हटलं असतं आपण म्हटलं असतं लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. पण या ठिकाणी असं स्पेशली मेन्शन नाही केलं, म्हणून या ठिकाणी आपण काय शो करतो आहे, आयदर लीड ऑर लॅग. मे बी ते कॅपॅसिटिव्ह रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असेल किंवा इंडक्टिव्ह. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी करेक्ट असेल, आयदर लीड ऑर लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. फिफ्थ, द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट इन ॲन इम्पिडन्स पॅरलल सर्किट विल डॅश डॅश द व्होल्टेज. आता ॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे रेजिस्टन्स इन शॉर्ट जर पाहिलं तर रेजिस्टन्स हा ऑलवेज काय असतो त्या केसमध्ये, इज इन फेज विथ द व्होल्टेज. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट इज ऑलवेज बी इन फेज विथ द व्होल्टेज. मीन्स ऑप्शन नंबर सी या ठिकाणी काय असेल आपला करेक्ट असेल. नेक्स्ट आहे, द फेज डिफरन्स बिटवीन द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ ॲन इम्पिडन्स पॅरलल सर्किट अँड द व्होल्टेज इन द नेटवर्क इज. आता फेज डिफरन्स म्हणजेच फेज अँगल बिटवीन द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट अँड व्होल्टेज तर किती असला पाहिजे. आत्ताच मी सांगितलं, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑलवेज इज इन फेज विथ द व्होल्टेज. म्हणजे दोघं पण काय आहेत, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट व्होल्टेज इज इन फेज म्हणजे सेम ॲक्सिसवर आहेत. म्हणजे त्यामधला जो फेज अँगल हा आज ऑलवेज काय असेल, 0 डिग्री. इन फेज कधी म्हणतो, जेव्हा फेज अँगल फाय इज इक्वल टू 0 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन फेज. तर या ठिकाणी अँगल किती असेल ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आणि व्होल्टेजमध्ये, 0 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द युनिट ऑफ ससेप्टन्स. आता ससेप्टन्स म्हणजे आपण ससेप्टन्स हा बघा, आपण आज जे एक्सप्रेशन पाहिलं ॲडमिटन्स, आपण सांगितलं पॅरलमध्ये आपण काय करतो आहे, इन्स्टेड ऑफ इम्पिडन्स आपण यूज करतो आहे ॲडमिटन्स. ठीक आहे. तर ॲडमिटन्सचा फॉर्म्युला आहे G+-JB. ठीक आहे. तर हा जो बी आहे, बी ह्या ठिकाणी बीला काय म्हटलं आहे आपण, ससेप्टन्स. आणि त्या ससेप्टन्सचं युनिट काय आहे, तर युनिट ऑफ ससेप्टन्स. आता जर आपण ॲज कम्पेअर टू इम्पिडन्स पाहिलं तर इथं आपण यूज करतो आहे R+jx म्हणजे रिॲक्टन्स. आणि रिॲक्टन्सचं युनिट काय असतं, ओहम. ठीक आहे. तर रेसिप्रोकल ऑफ रिॲक्टन्स इज नथिंग बट द ससेप्टन्स. ओके. तर रेसिप्रोकल ऑफ रिॲक्टन्स म्हणजेच युनिट काय असेल याचं, ओहम इनवर्स. ससेप्टन्सचं युनिट काय असेल, रिॲक्टन्सचं युनिट ओहम आहे, तर ससेप्टन्सचं युनिट काय असेल, ओहम इनवर्स, किंवा त्याला सेकंड युनिट आहे सिमेन्स, ओहम इनवर्स ऑर सिमेन्स. तर या ठिकाणी ओहम इनवर्स दिलं आहे म्हणजे
ऑप्शन नंबर डी या ठिकाणी करेक्ट आहे. युनिट ऑफ ससेप्टन्स इज ओहम इनवर्स ऑर सिमेन्स. नेक्स्ट, डायनॅमिक इम्पिडन्स ऑफ अ पॅरलल ट्यून सर्किट इज. आता डायनॅमिक इम्पिडन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय, एल डिवायडेड बाय सी आर. ऑलवेज लक्षात ठेवा, डायनॅमिक इम्पिडन्स असतं पॅरलल सर्किटचं एल डिवायडेड बाय सी बाय आर. नेक्स्ट, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स इज अ मेजर ऑफ. आता कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स म्हणजे काय, जसं आपण पाहिलं सिरीज सर्किटमध्ये एक्स, तर एक्सचं दोन कॉम्पोनंट आहेत, इंडक्टिव्ह घेतला तर एक्सेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि एक्स सी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तसेच ससेप्टन्सचे टू कॉम्पोनंट्स आहेत. इंडक्टिव्ह ससेप्टन्स त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बी एल, आणि सेकंड कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स त्याला आपण म्हणतो बी सी. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स आहे. तर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्सचं पहा इज अ मेजर ऑफ. फर्स्ट ऑप्शन आहे अ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट्स ॲबिलिटी टू पास करंट. ठीक आहे. सेकंड आहे अ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट ॲबिलिटी टू रेजिस्ट द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, तर हे दोन ऑप्शन्स दिले ते. तर यापैकी पहा फर्स्ट जो ऑप्शन आहे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स आहे म्हणजे ते प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असलं पाहिजे. मग ते काय करते, तर ससेप्टन्स ऑलवेज अलाउड टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, मग ॲबिलिटी टू पास करंट ऑप्शन नंबर ए जो आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे. प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट ॲबिलिटी टू पास करंट इज नथिंग बट द कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. नेक्स्ट, इफ द इम्पिडन्स ऑफ अ सिस्टीम इज 4 ओम कॅल्क्युलेट इट्स ॲडमिटन्स. आता इम्पिडन्स गिवन आहे, ॲडमिटन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सिम्पल फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू 1/y हा यूज करा. या ठिकाणी इम्पिडन्स किती गिवन आहे 4. ठीक आहे, तर फॉर्म्युला रिअरेंज केला तर y इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 1/z आणि 1 अपॉन इम्पिडन्स. इम्पिडन्स किती आहे 4. 1/4 जर केलं कॅल्क्युलेट तर 0.25 येतं. ठीक आहे, तर 0.25 आहे का, हे पहा इथं ऑप्शन नंबर एला 0.25 आहे. आता युनिट ओहम इनवर्स, तर ॲडमिटन्सचं युनिट काय या ठिकाणी ओहम इनवर्स, तर 0.25 ओहम इनवर्स हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट MCQ, द ॲडमिटन्स ऑफ अ सिस्टम इज 10 ओहम इनवर्स कॅल्क्युलेट इट्स इम्पिडन्स. आता या ठिकाणी आपल्याला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, ॲडमिटन्स गिवन आहे. तर यूज करा झेड इज इक्वल टू 1/y. 1 डिवायडेड बाय किती गिवन आहे 10. 1/10 इज नथिंग बट द 0.1. ठीक आहे, तर 0.1 ओहम हे काय या ठिकाणी करेक्ट आन्सर. आता 0.1 आहे का, तर पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आहे 0.1 ओहम. नेक्स्ट, 12th, इन अ पॅरलल सर्किट विथ any number of impedances the voltage across each impedance is. आता आपण जेव्हा पॅरलल सर्किट स्टडी केलं म्हणजे सपोज नंबर ऑफ अशा ब्रांचेस आहेत. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी सपोज सप्लाय व्होल्टेज, तर हे काय ज्या इम्पिडन्सेस आहेत किंवा ब्रांचेस आहेत ह्या ब्रांचेसच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं ते ऑलवेज काय असतं इक्वल. म्हणजे इथं जर 100 व्होल्ट तुम्ही सप्लाय प्रोव्हाइड केला तर ह्या ब्रांच 1च्या अक्रॉस पण 100 व्होल्ट असेल, ब्रांच 2च्या अक्रॉस पण 100 व्होल्टेज असतं आणि ब्रांच 3च्या अक्रॉस पण काय असेल 100 व्होल्ट. म्हणजे पॅरलमध्ये व्होल्टेज इन शॉर्ट सेम असतं, इक्वल असतं. तर काय येईल ते द व्होल्टेज अक्रॉस इच इम्पिडन्स इज इक्वल. ऑप्शन नंबर ए याचं हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 13 पहा इन अ पॅरलल सर्किट करंट इन इच इम्पिडन्स इज. आता करंट कसा असेल तर प्रत्येक ब्रांचमध्ये करंट काय होतं डिवाइड होतो. पॅरलमध्ये काय करंट गेट्स डिवायडेड अक्रॉस इच ब्रांच. आता करंट डिवाइड होतो म्हणजे करंट डिफरंट आहे. करंट डिफरंट आहे कशावर डिपेंड असेल, डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. ठीक आहे, मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय करेक्ट आहे. इन पॅरलल सर्किट करंट इन इच इम्पिडन्स इज डिफरंट. युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय XC, आणि XCचं युनिट काय असतं रिॲक्टन्सचं युनिट इज हे काय या ठिकाणी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC असतो. तर याचं दोघांचं पण युनिट आहे ओहम. तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय करेक्ट आहे. 15 इन अ पॅरलल RC सर्किट द करंट ऑलवेज डॅश डॅश द अप्लाइड व्होल्टेज. आता RC सर्किट आहे, आता RC सर्किट म्हटलं तर करंट ऑलवेज काय असेल लिडिंग टू द व्होल्टेज. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी काय करेक्ट आहे. करंट इन अ पॅरलल RC सर्किट करंट लिडिंग टू द व्होल्टेज. ठीक आहे, आणि RL सर्किट असतं तर करंट लॅगिंग टू द व्होल्टेज. नेक्स्ट इन RLC सर्किट फर्स्ट आहे ऑप्शन पॉवर इज कन्झ्युम इन रेजिस्टन्स अँड इज इक्वल टू IR. ठीक आहे, बरोबर आहे. सेकंड एक्सचेंज ऑफ पॉवर टेक्स प्लेस बिटवीन इंडक्टर अँड सप्लाय लाईन. आणि थर्ड ऑप्शन आहे एक्सचेंज ऑफ पॉवर टेक्स प्लेस बिटवीन द कॅपॅसिटर अँड सप्लाय लाईन. तर हे तिन्ही ऑप्शन्स या ठिकाणी काय आहेत RLC सर्किटसाठी करेक्ट आहेत.
त्यामुळे या ठिकाणी याचं ॲन्सर येईल ऑप्शन नंबर डी, ऑल दी अबो आर करेक्ट. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. थँक्यू.